एक्सपिरियन्स आहे. खूप लोकांना कॉन्फिडन्स देऊन जातो की वयाच्या कितव्या वर्षापर्यंत हेल्थ पाहिजे. बाकी 60ला आल्यावर सगळी लोक म्हणतात गेली आपली लाकडं मसनात आता. काही हे सगळं उगीच बोलायचं असते, कारण स्वतःवर विश्वास नाही, स्वतः करायचं, स्वतःमध्ये काही करायची धमक नाही, म्हणून हे गोष्टी बोलत असतात. आणि इथं आपण जाणार आहोत आता प्रगती पाटील ताईंच्याकडे, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. कंटिन्यू. गुड जय मॉर्निंग. जिनेंद्र सर्वांना. माझं नाव गुड मॉर्निंग. माझं नाव प्रगती पाटील. आता मॅडमनी सांगितलंच, मी मिलिंद पाटीलची आई आहे. मी इचलकरंजीतून बोलते आणि माझं वय आता 83 आहे. मला वयाच्या 80 वर्षापर्यंत बरेच त्रास होते, म्हणजे गुडघे दुखी होती, सांधे दुखी, कधी हे कधी कंबर दुख, कधी हे सारखं चालूच असायचं. आणि धाप तर खूप लागायची मला. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. 2 जिने चढून वर जायचं म्हणजे वर गेलं की मला थोडा वेळ बोलता सुद्धा येणार नाही, एवढी धाप लागायची. आणि ब्लड प्रेशरची गोळी पण चालू होती माझी. आणि रक्तपातळ व्हायची गोळी, धापेची गोळी, सगळ्या गोळ्या चालू होत्या. म्हणजे ह्या आणि वजनही माझं जरा 70 किलो वजन झालं होतं. त्यामुळं मी चिंतित होते की काहीच केलं पाहिजे आपण, हे असं उपयोगाचं नाही. आपल्यामुळे दुसऱ्यांना, घरच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी काय ना काही प्रयत्न करत राहायचे. पण त्यामध्ये नियमितपणा नसायचा आणि बरोबर प्रयत्न न झाल्यामुळं काहीतरी आणखीन जास्तच दुखायला लागायचं आणि सोडूनच टाकायचं, असं व्हायचं मला. पण माझ्या मुलाचा जो प्रोग्रेस मी बघितला मिलिंदचा, तेव्हा मला कुठंतरी आत अगदी अंतर्मनाला जाणवलं की याचा काहीतरी आपल्या शरीराला खूप छान उपयोग होतोय. अगदी त्याच्या पोलिओच्या पायात जी शक्ती आलेली मी बघितली, तो मला म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. लहानपणापासून त्याच्यासाठी मी, तुझा पाय पोलिओचा असल्यामुळं खूप प्रयत्न केले होते तो चांगला व्हावा म्हणून. आणि ह्याच्यामुळं ह्याच्या पायात ताकद आली, हा उत्साही झालाय, त्याचे कितीतरी प्रॉब्लेम होते ते सगळे कमी झालेत. म्हटल्यावर मलाही वाटू लागलं, आपण जरी वय झालं असलं तरी ह्याचा आपण पण सगळं स्वीकार केला तर आपल्याला याचा काही उपयोग होईल का. आणि मग मी मिलिंदला म्हटलं, अरे बघ, मला पण याचा काय उपयोग होतो काय, तुमची सगळ्यांची तब्येत चांगली व्हायला, उद्या मी जर अंथरुणावर पडले तर तुमचं एक माणूस माझ्या सेवेला तुमच्यासाठी लागणार आणि मला पण काहीतरी याचा उपयोग होतोय का बघ. मग त्यांनी लगेच मॅडमना विचारून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणून. आणि मला सुद्धा मनापासून वाटत होतं आपण निरोगी राहिलं पाहिजे, आपला त्रास कुणाला होता कामा नये. आणि मग मी सुरू केलं आणि तुम्हाला आता मी 3 वर्ष झालं हे घेते बघा. आणि तुम्हाला सांगते, मी 70 किलोवरनं हळूहळू 55 किलोला आले आणि आता 3 वर्षामध्ये मी 55-56च्या वर कधीही गेलेले नाही. माझी ब्लड प्रेशरची गोळी होती ना, ती सुद्धा हळूहळू मला जाणवायला लागलं की आपलं ब्लड प्रेशर कमी दाखवायला लागलंय म्हणून. कारण मला धाप लागायची कमी झाली हो. आणि मी 2दा पूर्वी श्रवणबेळगोळला मी 2-3दा जाऊन आले. खरं तेव्हा माझे गुडघे असली सुजले होते आणि मला खूप त्रास झाला होता. आणि या 2 वर्षात मी आता 2दा श्रवणबेळगोळचा डोंगर चढले तर मला काही धाप लागली नाही, काय नाही. मग आता धाप कमी झाली आहे, गुडघेदुखी कमी झाली आहे, वजन कमी झालंय. मग घरामध्ये आम्ही वरच्यावर चेकअप करणारच, ब्लड प्रेशर कमी दाखवायला लागलं होतं. मग आम्ही डॉक्टरना दाखवलं, त्यांनी पण मग माझी हळूहळू ब्लड प्रेशरची सुद्धा आधी अर्धी केली, मग पाव केली, असं करत माझी. कारण ह्या वयाला कोणी रिस्क घ्यायला बघत नाही ना. तुमचं वय जास्त आहे आणि कोणी कमी केले आणि आम्ही नाही परत व्यवस्थित चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांच्यावर पण त्याचा हे येतो ना. म्हणून हळूहळू कमी करत, चेकअप करत करत माझी गोळी त्याने ह्या वयात कमी केली. आता ह्या वयात मी खूप उत्साही आहे. मला पूर्वी धाप होती ती कमी झाली, गुडघेदुखी, कंबरदुखी कमी झाली. माझ्या आवाजावर पण हळूहळू परिणाम व्हायला लागला होता. आवाज नीट फुटत नव्हता माझा, कंटिन्युअस मी बोलू शकत नव्हते. पण ओंकार साधना मी जशी करू लागले तसं माझ्या आवाजात पण सुधारणा झाली. आणि मला ठसका खूप लागायचा. साधं पाणी प्यायला लागलं तरी ठसका लागला तर पाणी पे म्हणतात, पाणी प्यायला लागले तर सुद्धा मला ठसका लागायचा. वरचा श्वास वर, खालचा श्वास खाली, असं व्हायचं. जीव द्यायचं नाही. जेवताना मी बोलायची नाही खरं म्हणजे, कारण ठसका लागतो म्हणून. कुठं तरी एखाद्या चुकून बोललं केलं असा ठसका लागायचा की सगळे माझ्या भोवती गोळा व्हायचे. पण आता तो पण माझा त्रास कमी झालेला आहे. बंदच झालाय म्हटलं तरी हरकत नाही आता, म्हणजे आता ठसका लागण्याचा. पण मी अजून पथ्य पाळते, जेवताना फारसं कोणाशी बोलत नाही. पण पण तोही त्रास कमी झाला बघा.
80 वर्ष 83 वर्षाला मला हे सगळे जरायचे, ही कामधेनू आहे हो. काय हे 87 म्हणजे काय आहे, ही कामधेनू आहे. आपण जर त्यांच्या सनी सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित वागलो, आपला आहार विहार ठेवला, तर ती आपल्या मनातली इच्छा अगदी पूर्णपणे बंद, अगदीच आपल्याला हे करून देते. म्हणजे अगदी आपली इच्छा पूर्ण होते बघा. आपला चिंतामणी रत्न कसं असतंय, आपल्या चिंता दूर करतंय, तशा आता माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या आहेत. मी रोज सगळ्या त्यांच्या शेड्यूल प्रमाणे अगदी टाइम टू टाइम घरातच असते, त्यामुळं मी अगदी टाइम टू टाइम सगळं मी पालन करते. संध्याकाळी फिरायला जाते. आता म्हणजे पाय नाही दुखत नाही, गुडघे नाही दुखत, कंबर दुखत नाही. माझं सगळे उलट कौतुक करत असतात, ह्या वयात तुम्ही किती फिट आहात हो, असं सगळेजण मला कुठं जाईल तिथं कौतुक करतात. त्यामुळे मला आणखीन चांगलं वाटतंय हो. आणि वाटतं हे आपण आता सोडायचं नाही कधी पण, अगदी यांच्याप्रमाणेच सगळं वागायचं. आता मी हे सर्वांचं खूप आभार मानते. सगळ्यांची नावं घेत नाही तर मॅडम लगेच बंद करतात. जय जिनेंद्र. चलो, जोरदार क्लॅपिंग